15 दिवस शांततेत गेले आणि एकाएकी सलीम घरातनं गायब झाला. सकाळी चाचा उठून बघतो तर पोरगा जाग्यावर नाही. सुरुवातीला त्याला वाटलं झाड्याबिड्याला गेला असेल, पण मग त्याने इकडं तिकडं शोधलं, घरात सगळीकडे बघितलं तर सलीमचे कपडे जाग्यावर नाहीत. एकुलती एक बॅग पण नव्हती. पोरगं पळालं, पण गेलं कुठं? चाचा वेडापिसा झाल्यागत शोधायला लागला. सुतारीन काकूचं दार वाजवीत म्हणला, काकू, हो काकू. अरे काय झालं रे? अहो पोरगा पळाला माझा. कुठं, खावा, कधी? तुम्ही बघितलं का त्याला? नाही रे द्यावा, पोहार बिघडलं बाबा. बिघडलं नाही पोहार, गावानं बिघडवलं त्याला. तो पळत नावेकडे गेला, तिथेही सलीम नव्हता. तो गेला कुठे? एक बाई धुणं चपकत होती. मावशी, सलीम दिसला का? नाही, पर 7-8 पोरं गेली इकडं. कुठं? पोरांनी नाव पलीकडनं अलीकडं आणली आत्ताच. म्हणजे पोरांनी सलीमला पलीकडं पोचिवला? काय की? कोण कोण होतं? नाही बा, तेवढं काय मी बघितलं नाही. चाचा उलटा फिरला. सलीमच्या साऱ्या दोस्तांना त्यांनी गाठलं. सलीमला कोणी पोचिवलं पलीकडं? काय माहिती. तो स्वतःच ताईसाहेबासने घेऊन पलीकडं उतरला. आम्हाला म्हणला जावा नाव घेऊन माघारी. आणि तुम्ही पोरांनी नाव आणली वय? वय आता नाही, पण पहाटे 5 वाजता. नंतर आम्ही बराच वेळ नाव फिरवत बसलो होतो. ताईसाहेब होत्या सोबत? वय होत्या की. पोराच्या धाडसाचं त्याला कौतुक वाटलं. शेवटी करायचं ते केलंच त्याने. चाचा माघारी वळला, वाटेत थांबला. एक वेड्याची गड्डी घेतली तसा दुकानदार म्हणला, अरे मोठं कूळ गाठलं की. लेका, नानासाहेबाची पोरगी पळाली तुझ्या पोराचा हात धरून. कोण म्हणलं? अरे अख्खं गाव म्हणतंय. आता ऐक, शहाणा असला ना लगे गाव सोड, नाहीतर नानासाहेब मारेकरी घालतील तुझ्यावर. अरे एवढा जीवाला चिकटून जगणारा मी नाही. चाचा मस्तीत घरी आला. मनासी म्हणला, पोरगा पोरगी कळतीये, तसं कायदा त्यांचं काय बिघडवणार नाही. भितडाला टेकून दुसरी बिडी पेटवणार तर नानासाहेब आणि पार्टीची 25-30 माणसं. सिकंदर बाहेर ये. काय झालं? येड पांघरतो काय? पोराला फितवला आणि पोरीला पळवली माझ्या. नाही साहेब, खुदा की कसम, मैं ऐसे करनेवाला आदमी नाही. 8 दिवसात तुला गाव सोडायला सांगितलं होतं ना, तरी बी तो हित चिकटून राहिला. चुकलं साहेब. नानासाहेबांनी वाकडी काठी त्याच्या मानेत घातली, जोराचा हिसका दिला तसा तो कोलमडला. 8-10 जण त्याच्यावर पालथे पडले. 2-4 घरात शिरले. भांडी बाकीचं सामान बाहेर फेकून दिलं. चालतं हो, या गावात राहायचं नाही आता. बघतोच मी गावातलं कोण तुझ्या पाठीशी उभं राहतोय. अहो जीव मारा त्याला, कशाला जिद्द ठेवतोय त्याला? संप्याचा आवाज ऐकून चाचा एवढा मार खाऊनही टावकारला आणि डोळे पाडत नानासाहेबांना म्हणाला, चलतो. या गावात मी माघारी येईल, पण तुमचा इवाय बनून. आशीर्वाद असू द्या गरीबाव नानासाहेब. नानासाहेब माणसांच्याकडे वळले आणि म्हणाले, काय बघताय गोभडागत? घर पाडून टाका त्याचं, त्याच्याशिवाय साला हालायचा नाही. चाचाजी पटकन पुढे धावला. नानासाहेबांचे पाय धरले. मी आत्ताच्या आत्ता हालतो, पण घर तेवढं पाडू नका. अहो माझ्या बायकोची आठवण येते. पोरास्वराच्या भांडणात माझा बळी कशा पायी घेत आहे? मी जातो ना, मला जरा आवरावर करू द्या. नाव घेतो, जातो, पलीकडच्या गावात जाऊन राहतो. मी शब्द पाळणारा माणूस आहे. सगळे परत फिरले तसा चाचाजी पटकन थुंकला. बापाचं गाव असल्यासारखं मिजाज मारतायत. उद्या अल्लाची नजर फिरली ना तर सारं जाईल पाण्याखाली. त्यांनी सगळं सामान नीट बांधलं, भांडीकुंडी पोत्यात घातली. दाराला कुलूप लावून तो बाहेर पडला. काकूने विचारलं, कुठं निघाला रे? पोलीस पाटलाला सांगून येतो. गरिबानं कायद्याला भिवून राहावं. तो पाटलाच्या दारात आला तेव्हा पाटील चहा पेत बसला होता. काय चाच्या, शेवटी गावाच्या थोबाडात मारले ना. माफ करा पाटील, माझा ह्याच्यात काय बी दोष नाही.
नानासाहेब गेलं पोलीस चौकीवर. तू काय करायचं ठरवलं? गाव सोडतोय पाटील मी, सांगाय आलोय. नाही तर उद्या गावात दरोडा पडला तर कारणाशिवाय मी गोतायचो. आधी सांगितलेलं चांगलं म्हणून मी आलो. म्हणजे दरोडा बी घालणार म्हणके? नाही नाही, तोबा तोबा तोबा, अरे ऐसा बुरा काम हम कभी नाही करेंगा. येतो. कुठं जायचं ठरवलं? या गावच्या शिवेपलीकडं भेटल कोणीतरी, भेटलच की तुमच्यासारखा कोणीतरी मला आसरा देणारा. ज्याच्या माघारी फिरला यासीन भाईला भेटला. यासीन भैया, हमें कभी नहीं भूलना. अरे नहीं नहीं, ऐसे कभी नहीं होगा. बैठो, चाय पिओ. हे बघ, जे झालं ते चांगल्यासाठी झालंय. बिन पोराचा तो नानासाहेब झक मारत सगळी इस्टेट पोरीच्या नावानं करतो का नाही बघ. अरे इस्टेटीवर थोकतो मी त्याच्या. मुझे मेरा बच्चा और ताईसाहेब चाहिए, बस चलता मैं. चहा न पिता हात जोडून तो निघाला. भेटेल त्याच्याशी बोलला. चाच्याची नाव जेव्हा वाडीला गावाला लागली तेव्हा चांगले 10 वाजले होते. 2 हाकेवरची वाडी टेकडीच्या पायथ्याला बसलेली. नाव काठाला लागताच माणसं धावत आली. अरे सिकंदर चाचा, इकडं कोणीकडं? आता इथंच राहायचं तुमच्या गावाच्या आसऱ्याने? मग तर देव पावला की. रोज तुमच्या गावापावतर चालत यायची कटकटच वाचली. जरा ध्यान ठेवा सामानाव, मी येतो पाटलासनी भेटून. पाटला सकट सगळ्या वाडीनं चाच्याचं स्वागतच केलं. 12 बलुत्यात हे नाववालं 13वं बलूत गावाला हवंच होतं. 100-125 माणसं चावडीत जमली होती. चाच्यानी काही लपवलं नाही, सगळं खुल्लम खुल्ला सांगितलं. पाटील म्हणाला, चाच्याजी तू आरामात राहा. घास नाही त्या नानासाहेबाचा या गावात येऊन तुला हात लावायचा. उपकार झालं पाटील. 1-2 दिवसात घर उभं करतो, नाव सुरू करतो. पण राहणार कुठं? त्या टेकडीवर जागा दिली तर बरं होईल. राहा गावठाणाची जागा आहे ती. आणि चाच्याला काय हवं नको समजाने मिळून द्या. आता गावाला नाव झाली, येणे जाण्याची काळजी मिटली. कोणी लाकडं दिली, कोणी बांबू दिलं, कोणी गवत दिलं. 8-10 माणसं कामाला लागली. चाच्याची नमुनेदार झोपडी उभी राहिली. सारा संसार मांडून तो त्यात राहिला. 8 दिवसात उभ्या गावाचा झाला. अंतर वाढलं म्हणून त्यांनी नावेचं भाडं वाढवलं नाही. तेवढ्याच पैशात तो वाहतूक करायला लागला. शेतकऱ्यांची पोराठोरांची सोय झाली. इकडं संप्यानं नवं होडगं आणलं. खटखट करत 4 माणसांना घेऊन धावायला लागलं. वाडी पाठीशी उभी राहिल्याने पोटाचा प्रश्न मिटला, तरी मनातली निराशा काही हटत नव्हती. सलीमच्या आठवणीने तो कासावीस होत होता. एकटाच गुडूप काळोख पांघरून आतल्या आत रडत होता. बायकोला हात जोडून क्षमा मागत होता. त्याचं मन त्याला म्हणत होतं, आपण पोराच्या पाठीशी राहिलो असतो तर पोरगा असा देशोधडी लागला नसता. गावाशी टक्कर देऊन सन्मानाने सुनेला घरात आणली असती. पण आपले सगळे हिशोब चुकतच राहिले. बाजाराचा दिवस होता. सकाळपासून माणसांची गर्दी नुसती. 100 माणसं एका वेळी वाहून न्यायचा, तेवढीच येताना आणायचा. 4-2 माणसं वाहात खेळत बसायला त्याला वेळ नव्हता. नावेचं टाईमटेबलच त्यांनी तयार केलं होतं. माणसंही नेमकी वेळ गाठून तयार राहायची, त्यामुळे 50 वेळीची धावपळ वाचली होती. दिवसातून 3 वेळा नाव जायची, 3 वेळा यायची. गाव बदललं असलं तरी उतरायचा अड्डा बदलला नव्हता. मामाचं हॉटेलही तेच होतं. येता जाता माणसं भेटत होती. त्याच्याकडे सलीमची चौकशी करत होती. एकदा तो हॉटेलात चहा घेत बसला होता. नजर जवळच्या कॅलेंडरवर खेळली होती. ताईसाहेबांची आठवण नकळत त्याला होत होती. माणसं जमली असं बघताच तो उठला. हॉटेलवाला मामा म्हणाला, चाच्याजी अरे लाडू नाही, निदान पेढं तरी द्या. कशाबद्दल? अरे पोराच्या लग्नाबद्दल. उचलून नदीत टाकल ना तवा मिळतेल पेढं. काय टिंगल करतो सकाळी सकाळी? म्हणजे काय पेपर वाचला नाही म्हण की तू? अरे बघ की तुझ्या सलीमचा आणि ताईसाहेबाचा फोटो आलाय छापून. उत्सुकतेनं त्याने पेपर बघितला. दोघांचे सुंदर फोटो बघून तो भारावला. खिशातून 10ची नोट काढत म्हणाला, बांध पेढे चढदिशी आणि पेपर मला दे, येईल त्याला बातमी सांग. अहो सांगायची गरजच नाही. सकाळी 7 पेपर गावात गेल्यात. अरे हल्लाची नजर असल्यावर सगळं चांगलं होणार. त्यांनी सगळ्यांना पेढे वाटले. कौतुकानं लग्नाची बातमी सांगितली. नाव जेव्हा वाडीच्या धक्क्यावर पोचली तेव्हा तो लोकांना म्हणाला,
आता काय उद्याशिवाय नाव हलणार नाही. पोराच्या लग्नाची बातमी पेपरात आली माझ्या, आज मी आराम करणार. बाटलीभर दारू आणि 1 किलो मटण घेऊन तो घरी आला. 4 वाजल्यापासून आरामात पीत राहिला. आज तो बादशाह होता. फक्त डोक्यावर मुकुट नव्हता त्याच्या लेखी आज तो तृप्त होता. चुलीत त्यांनी भरपूर लाकडं कोंबली, जाळ वाढवला, मटण शिजायची वाट पाहायला लागला. अर्धी बाटली संपली तसा पेपर काढून पुन्हा फोटो निरखायला लागला. पोराचा आणि सुनेचा फोटो त्याला भलता आवडला. एकाएकी बाहेर गडगडाट सुरू झाला आणि रप पावसाला जोर चढला. त्याला उगाच पावसाची गंमत वाटली. गारठा वाढला तसा तो चवीने पीत राहिला. मध्येच तो पळीनं मटण काढायचा, दारूसोबत मिटक्या मारत खायचा, पुन्हा जाळ काढायचा. संपूर्ण बाटली त्याने रिचवली. मग तो धडपडत उठला, दार लावलं, कशाला तरी ठेचकाळून पडला, जाग्यावर झोपला. पहाटे जाग आली तेव्हा त्याला हुडहुडी भरल्यागत झालं होतं. तिथलंच लेपट खांद्यावर घेत तो पुढं सरकला. अंधारात काडीपेटी चाचपून पाहिली, दिवा लावला. चूल विझली होती, पातेलं झाकलेलं होतं. एकाएकी पोटात भूक जागी झाली. त्यांनी पुन्हा चूल पेटवली. नुसतंच आळणी मटण गरम केलं, पितळी भरून घेतलं, पोट भरून खाल्लं. खूप 4 वाट्या संपवलं. मग पांघरूण घेऊन पडून राहिला आणि अचानक त्याचा डोळाही लागला. त्याला जाग आली तेव्हा दारावर कोणीतरी खटखट वाजवत होतं. चाचा अर्धवट झोपेत होता तरी तो ओरडला, अरे कोण आहे? मी याशीन बाई. अरे याशीन, आता या टायमाला? त्यांनी दार उघडलं. बाहेर लखलखीत उजाडलं होतं. आभाळ मोकळं झालं होतं. रात्री पाऊस पडला हे सांगून पटणार नाही एवढा वातावरणात फरक पडला होता. यासीन आत येत म्हणाला, अरे कसली झोप मानायची? नाही, रात्री जेवायला टाईम झाला. अरे खरकटी भांडी सुधीक तशीच पाडल्यात. बाई माणूस नाही ना घरात, म्हणल्यावर असं व्हायचंच की. बरं येरवाळी आला उठवाय. काय तुझी खबरबात कळलं ना, म्हणलं यावं जाऊन. काय म्हणतो पोरगा, सून कशी आहे? काय जिथं कुठं असतील तिथं सुखे असतील बघ. म्हणजे तुला काय माहीतच नाही का? नाही ना. हे बघ, आत एक बाहेर एक, यातला माणूस मी नाही. काय ताईसाहेबाचा काय पत्ता? नाही, 4 दिवसापूर्वी पोलीस आलतं नानासाहेबाची जाबा निघायला. मग त्यांनी म्हणा सलीमच्या विरोधात अर्ज दिलाय. पोरीला त्यांनी सक्तीने पळवून नेली म्हणून. अयो, वैताग झाला म्हणायचं. अरे ऐक तरी मोर. फौजदारानं ऐकून घेतलं आणि फाडदिशी खिशातनं पाकिट काढून मोहरं ठेवलं. म्हणला वाचा, तुमच्याच लेकीचं आहे. पोरींनी स्पष्ट लिहिलंय, मी खुशीनं सलीमबरोबर पळून जाऊन लगीन लावती. आता बोल. काय बी म्हणी असेन, पण आमच्या ताईसाहेब हुशारच. अरे नानासाहेबाने जे तोंड पाडलं ना, पुन्हा पाराकडं फिरकलाच नाही. आता गावात बी कोणी किंमत देईना. नाही, पण कसं बी असलं तरी त्यांचा उपकार आहेत आपल्यावर. हा, हे खरं आहे. बरं तुझं कसं चाललंय? पोरगा कुठं आहे? काय 4 रोज झाला आलाय मुंबईसनं बायका पोराला घेऊन. घरात 3 पोरी, त्यात आम्ही नवरा बायको. आता ह्याची 4 पोरं. कार आला बघ जीवाला. घर बघितलं तर 4 खानाचं, त्यात बी मोरच्या 2 खानात आपलं मटणाचं दुकान. कार आला जीवाला. लेका, मग माझ्या घरात पोराला आणि सुनाला ठेव, नाहीतरी मोकळंच पडलंय. माझ्या मनातलं बोलला चाचा. भाड्याचं कसं करायचं? नाही म्हणजे कसं आहे, यावर आला माणसाने असं नीट. भाडं तुला नाही परवडणार. म्हणजे किती रुपये मागणार आहे? याशीन भैया, आठवड्यातनं एकदा. काय मटण पोचवायचं ना? नाही 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 नाही, आठवड्यातनं एकदा तरी न चुकता भेटायचं. हो ज्याच्या गंभीर आहे रे पैसे कमवायला. आणखीन काय तुला अडचण? नाही काय नाही, येऊ का? मी बी निघतो जे. धंदा बरा चाललाय ना? हातपाय हलत्यात तवर बारा म्हणायचा. संप्याचं होडगं काय म्हणते? कशाचं होडगं रे? माणशी 8 आणे घेतोय, लोकांलाही शिव्या देतात. संप्याला माझा निरोप सांगशील का? काय ते? माणशी रुपये घे म्हणाव त्याला. गाबडा असं बेआबरूचं, त्याला कातडी खरडून काढायला पाहिजे. यासीन भाई कपाळ्याला आठा घालत गेला. चाच्यानं धोतर घेतलं, जाऊन निवांत नदीत पावला, पुन्हा झुलत झुलत झोपडीकडं आला. एकदा दूरवर आपल्या गावाकडं बघितलं, मग वाडीकडं पाहिलं. धोतर वाळत घातलं, चूल पेटवली, भाकरी थापल्या. मटणाचं झणझणीत कालवण केलं, 2 कांदं सोलून ठेवलं. पहाटेचा जेवला होता त्यामुळं पोटात जागा नव्हती आत्ता. सगळं झाकून ठेवलं, टेकाड उतरलं, नदीकडं निघाला. 1-2 दिवस गेले असतील नसतील, पोस्टमन धावत आला.
चाचा टपाल आलं आहे तुमचं, बघू. चाच्यानं हातातला झाडू खाली ठेवला, टपाल वाचलं. पोरगा उद्या रात्री येणार होता, नाव घेऊन पलीकडच्या काठाला बोलवलं होतं. पोस्टमन निघाला तसा चाचा म्हणला, अरे लगी कुठं निघाला, चहा पिऊन जा. अहो अजून अर्धं गाव फिरायचे. फिरताल हो सावकाश, किस्त येळ लागतोय चहाला, आत्ता उकळे आणतो. चाच्याजी बरं चाललंय ना? बरंच म्हणायचं. तुमच्या सरकारी नोकराचं बरं आहे बाबा, कसली झंझट नाही. पण जबाबदारी आहे ना आमच्यावर. आम्ही चुकून पहिल्या घरी गेलतो, तिथनं उलटा आलो इकडं. म्हणून म्हणलं हेलपाटा मारला, गरम गरम चहा प्या. कसा झाला? पोस्टमन फुर्रुक फुर्रुक चहा प्याला, डोळं फुगवत वा बेस्ट झालाय म्हणला. मग याला पिशवी सावरत. चाच्यानी पुन्हा टपाल काढलं, 2-4 वेळा वाचलं. अर्धं टपाल सलीमनं लिहिलं होतं, बाकीचं ताईसाहेबांनी पुरं केलं होतं. दोघांनी पुन्हा पुन्हा माफी मागितली होती. चाचा स्वतःशी म्हणाला, अरे खोळ्या पोरांनो, मी वाट बघतोय. मी तुमच्यावर रागवल वय. तुम्ही गेलान, पार माझ्या अंगातलं रगत वाढून नेल्यावानी झाले. आता नाही मी कोणाला डरणार. उभ्या दुनियेशी सामना करेल. वाघासारखा लेक आणि वाघिणीगत सून जवळ असल्यावर मला कोणाची भीती आहे? घरात बसून त्यांनी घरभर नजर फिरवली. घर कसलं खोपाट असते. सुनेला पोराला मोकळेपणा मिळावा म्हणून त्यांनी मधी पार्टिशन घातलं. 2 मेडकी लावली, मधी कूड घातला. आणखी एक दिवा आणला. सगळं खोपाट सारवून घेतलं, चांगलं चकचकीत केलं. मळाई घेतलेलं पीठ तसंच ठेवलं, सरळ हाटीलात गेला, चापून खाल्लं. भजी तळणारी म्हातारी म्हणली, आज काय खुशीत दिसताय नाववालं? कवा दुखी असतोय मी. हल्लाव मर्जी आपली. भजी बाकी छान झाले आजी. या की आणखीन एक बशी. नाही न गं, कोटा बिघडला तर रातभर वैताग होईन. म्हातारी बोळक्या तोंडानं हसली. नावेला फारशी गर्दी नव्हती, 4-8 माणसं, त्यातले 2-3 पाहुणे. चाचा खूप दिवसातनं समाधानी झाला होता. अंगात 4 हत्तीचं बळ आलं होतं. आजचा दिवस संपून उद्याचा दिवस कधी मावळतो याची त्याला घाई. नदीला पाणी वाढलं होतं, कमी न होता वाढत होतं. पाणी वेग मारत होतं. मध्येच प्रवाहाला चिरत जाताना नाव आवरणं अवघड होत होतं. एकानं पावली हातावर ठेवली तसा चाचा म्हणला, दर दुप्पट झाल्यात पाहुणं, लांबचा पल्ला आहे. काय करतात माणसं, झक मारत पैसे दिले. पलीकडं पोचल्यावर बी 30 तारा. एका फेऱ्यात 12 रुपये सुटले. बाजारात जीशी आता 100-125ला मरण नाही. अजिबात काटाळा न करता धंदा केला तर 200ला बी मरण नाही. चाच्याच्या मनात आलं. तो स्वतःच्या मनाशी आडाखे बांधत होता. पोरासाठी, ताईसाहेबासाठी काहीतरी नवं करायला धडपडत होता. बायकोनी मरतीवेळी काढून दिलेलं मंगळसूत्र सोडलं तर तसं त्याच्याजवळ काही नव्हतं. पण नावासारखा मनानेही तो सिकंदर होता. उडी मारून आभाळाला हात लावायची हिंमत त्याच्या मनगटात खेळत होती. खळखळत्या प्रवाहाला न जुमानता नजरेनं आखलेल्या रेषेत तो नाव नेत होता. दिवस मावळला तसा तो टेकडीवर आला, खोपटात बसला, नमाज पडला. ईश्वराकडे त्यांनी दुवा मागितला. मग तो जुनाट पेटी काढून उलटी पालटी करत राहिला. 17 बोचकी उलगडल्यावर त्याला सापडली एक केशरी फडक्यातली गाठ. त्यांनी ती सोडली, नीट पाहिली, होती तशी जपून ठेवली. घर आवरून जळत्या दिव्याकडे बघत चाचा आडवा झाला. हातातल्या पिशवीत बरंच काय काय घेऊन दिवस मावळल्यापासनं चाचा नाव पलीकडच्या काठाला लावून मामाच्या हाटीलात बसला होता. 2 तास नाव हलणार नाही असं सांगितल्यानं माणसं संपेच्या होडग्यातनं येत जात होती. बिडी फुकत होती. मामानी शेवटी विचारलं, अरे कोण आनेवाला चाचाजी? बेटी. बेटी? तुम्हाला कुठे आहे बेटी? तुला भाजीपाव विकण्याशिवाय दुसरं काय माहिती का? करा माझा करा. आणि काय हो पोराचा काय पत्ता? लागलं की. कुठं आहे तो? पोरगा मजेत आहे, मुंबईला नोकरी लागली त्याला. असं? आणि ताईसाहेब? त्याही साहेब झाले. पगार किती? चापटणं कावापासनं हातात घेतलं रे तू? का नावकी चालवलेलं तू? नाही आपलं सहज विचारलं चाचा. कशाला? त्या नानासाहेबाला माहिती पुरवायला वय? काम कर की आपलं. इकडे या आधी. काय म्हणता? अरे खुर्ची सोड ना, का उठवा आता तुला? आईला आमच्या धंद्यावर जम बसवला ना, आम्हाला शहाणपणा शिकवते. चाच्यानं पिशवीत सुतळीला चिकटवलेल्या पताका आणल्या होत्या. सगळ्या नावेला त्या बांधल्या.
भाड्यानं आणलेली गॅसची बत्ती पेटवली. चांगलं मनगटागत फुलांचं हार आणलं होतं. वाडीच्या माळ्यांनी मुद्दाम करून दिलं होतं. हॉटेलवाला सगळं वासून बघत होता. पुन्हा पुन्हा म्हणत होता, अहो एवढी नाव सजीवताय, येणार आहे कोण? मंत्री येणार आहे, तुझ्या हॉटेलात मिसळ चापणार आहे. अरे त्या बत्तीला 4 पंप मार की. नाही मारतो, एक विचारू का चाच्याची? विचार की, त्याला काय परमिट नाही लागत. यासीनबाई हे तर म्हणा हॉटेल टाकणार. कोण म्हणलं? तोच आलता परवा, पोराला घेऊन आलता, जागा बघून गेला. नोकरी सोडून इथंच राहिला म्हणत यो. चांगलं झालं, निदान तुझी मी जास्त कमी होईन. काहीतरी बोलू नका. एक हॉटेल येते चालता चालता मारामार होती, दुसरं हॉटेल झालं तर माझा बी धंदा बसन, त्याला बी काय मिळणार नाही. मग नानासाहेबाला सांग, पोलीस पाटलाला सांग. सांगून बघितलं उगतेसनी, कोण ऐकते? ठीक आहे, मी सांगेल. फर्स्ट क्लास 4 पेशल ठेव आता. हो 4 कोणाला? तू ठेव ना भाऊ. लय फालतू चौकशा करतो राव तू. इथनं मोरं एक गिन्नी देणार नाही हॉटेलात, खाल्लं तरी देणार नाही. लावला कानाला खडा, मग तर झालं. ज्याच्यानं बिडी पेटवायला आणि सलीम ताईसाहेब यायला एकच गाठ पडली. अरे मामा बघतो काय, सुनबाई आली माझी, माझं पोरगं बी आलंय, मार पंप पिस्टूला कडक बनव. त्याच्या धावत गेला, दोघांना जवळ घेऊन थोपटत राहिला. अरे पोरांनो किती उशीर केला. आता शेवटची गाडी म्हणलं की असंच ना. ताईसाहेब तुमची दिष्ट काढायला हवी. पण ताईसाहेब काय बी म्हणाले, हडकलासा. नव्या कोऱ्या पातळात हेमा उठून दिसत होती. सलीमच्या अंगावरही चांगले कपडे होते. नोकरदाराग दोघे शोभत होते. नावेत बसताना पताका पाहून ताईसाहेबांनी विचारलं, राग गेला का चाच्याची? हां बेटी, म्हणून तर एवढे नाव सजीवली. अरे हा हार आणले होते घालाय, ते राहिले. ते कशाला? नाही बेटी, अगं आपलं कौतिक आपणच करायचं. आता कसं? नवी नवरा नवरी माझ्या घरात येते, थाटाने यायला पाहिजे ना. झोपडीच्या दारात येतात चाचा म्हणला, हे माझं गरिबाचं घर आहे ताईसाहेब. ताईसाहेब तुम्ही मोठ्या घरी वाढलेल्या, सांभाळून घ्या आम्हा बाप लेकांना. अहो असं काय म्हणताय चाचाजी? इथली मातीसुद्धा मला कपाळावरच्या कुंकवा इतकी महत्त्वाची आहे. पण तुम्ही गाव का सोडलं? सोडलं नाही मी, सोडायला लावलं. नानासाहेब लई वाईट वागलं माझ्याशी. समद सामान रस्त्यावर फेकून दिलं, मला मारलं बी. परमेश्वर त्यांना त्याची शिक्षा देईल. पण मला तुम्ही माफ करा चाचाजी, माझ्यामुळे हे सगळं घडलं. सगळा दोष एकटीच्या कपाळावर घेती आणि ह्याला कुठं सोडती. सलीमनी मला न सांगता पळाय नको होतं. एकाएकी सलीम रडायला लागला. त्याची समजूत घालता घालता पुरेवाट आली. हेमा म्हणाली, चाचाजी पाहिजे तर मला ठार मारा, पण सलीमला काही बोलू नका. नाही बोलणार पोरी, नाही बोलणार. पण मला सांग, इतके दिवस होते कुठे तुम्ही? आम्ही मुंबई, रोज नवीन लॉज. पैशाचं काय केलं? काय देणारा तो, घेणारे आपण. नाही तरी पण. सलीम लगेच म्हणाला, हिने गाळ्यातली चेन मोडली, अंगठी बी विकली. पोरी कशाला एवढा त्रास घेतला? हे बघा, जे माझं आहे ते सगळं सलीमचं आहे, ते सगळं तुमचंही आहे. मला सांग, या झोपडीत सुख मिळेल का तुला? या बांगड्या उद्या मोडा, छानसं टुमदार घर उभं करा. जगायचं तर गावाच्या नाकावर सन्मानानं जगायचं आहे. पण नानासाहेब सोनं परत मागत्यांना. समजूत आहे ती तुमची. माझ्यासमोर ते वाघ असले ना, तरी मी जाताच त्यांचं मांजर झालं असेल. काळजी करू नका, दागिन्याच्या बहुतेक पावत्या माझ्या नावावर आहेत, आत्ता या क्षणीसुद्धा. चाचा तिच्या धाडसावर खुश झाला. तिने चुलीवर रांधलेला स्वयंपाक चवीनं खात दोघांचंही कौतुक करत राहिला. हळूच म्हणाला, उद्या सारेसनी फ्री सर्व्हिस. म्हणजे नावेतनं फुकट नेणार, फुकट आणणार बी. मग आम्ही येतो. नाही नाही नाही, तुम्ही आता घर सांभाळायचं. 4 फेरं झालं ना का आयती गरम भाकरी खायला मी घरी येणार. तुम्ही म्हणाल तसं. आणि पोरी तुझं साळचं काय? लागेल हळूहळू सगळं मार्गी. चाचा खूप दिवसांनी निवांत झोपला. मध्यरात्र टळली तरी त्यांच्या गप्पा काही संपल्या नव्हत्या. आता दिवस कासराभर वर येईपर्यंत कोणी उठणारच नव्हतं. श्रोते हो, हा होता आजचा भाग प्राध्यापक व बोधे लिखित सामना या कादंबरीचा. यापुढची गोष्ट ऐकूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.